सर्व विद्यार्थी मित्रांचे डिजिटल कम्प्युटरच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये स्वागत आहे। तर मागच्या क्लासेसमध्ये ज्याही गोष्टी आपण बघितलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त जे टीच टॉक आहे, टीच मीन्स टेक्निकल टॉक्स, टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला मागच्या काही पिरियडमध्ये सांगितल्या होत्या, त्याच आपण कंटिन्यू पुढे करणार आहोत। त्यामध्ये कम्युनिकेशन अँड नेटवर्क हा एक पार्ट आपण घेणार आहोत, कारण हाही पार्ट जवळपास नाही जरी म्हटलं तरी सर्वांना कामी येणार आहे जे MSc IT DTP टॅली कोणताही कोर्स करतात। कारण हे लोक कुठे जरी सर्व्हिसला लागले तरी दुसऱ्या कम्प्युटरमधून स्वतःच्या कम्प्युटरमध्ये किंवा स्वतःच्या कम्प्युटरमधून दुसऱ्या कम्प्युटरमध्ये व्हिडिओ अपलोड करणं, डाउनलोड करणं किंवा या भरपूर गोष्टी त्यांना करणं लागतात। जसं मोबाईलमधून डेटा कम्प्युटरमध्ये घेणं, कम्प्युटरमधला डेटा मोबाईलमध्ये घेणं, ह्या गोष्टी तर कॉमन झालेल्या आहेत आजकाल। तर त्यामुळं कम्युनिकेशन अँड नेटवर्क हे सर्वांना एक पूर्णतः जरी नाही म्हटलं तरी बेसिक गोष्टी तरी माहीत असणं आवश्यक आहे। तर कम्युनिकेशन म्हणजे काय? कम्युनिकेशन म्हणजे आता तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर माझा आवाज, मला ज्या गोष्टी म्हणायच्या त्या गोष्टी तुमच्यापर्यंत जात आहेत, हे झालं कम्युनिकेशन। त्याच प्रकारे कम्प्युटरमधलं कम्युनिकेशन म्हणजे काय? मोबाईलमधलं कम्प्युटरमधलं दिसणं, कम्प्युटरचं मोबाईलमध्ये दिसणं किंवा एका कम्प्युटरचं दुसऱ्या कम्प्युटरमध्ये दिसणं, याला आपण म्हणतो कम्युनिकेशन। नेटवर्कबद्दल मी थोडंफार तुम्हाला कल्पना दिली होती मागच्या 1-2 पिरियडमध्ये, तर तेच आपण पुढं कंटिन्यू करणार आहोत। पण त्यामध्ये एक गोष्ट राहिली आपल्या, आता याच्यामध्ये सुद्धा आहे MBPS अँड MBPS। हे काय? भरपूर तुम्हाला कंपन्या ज्या आहेत त्या म्हणतात 100 MBPS ची इंटरनेटची स्पीड आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या कंपन्या म्हणतात 200 MBPS ची स्पीड आम्ही देतो, तिसरी कंपनी म्हणते आम्ही 1 GBPS ची स्पीड देतो। हे काय आहे? खैरात हे का काय आहे, काय आहे समजायला पाहिजे आपल्याला। तर त्या हिशोबानं MBPS म्हणजे काय? मेगा, हे जे आहे मेगा बीट पर सेकंद, आणि हे जे आहे मेगा बाईट पर सेकंद। आपण मागच्या टेक्निकल टॉकमध्ये बघितलेलं आहे की 8 बीट इज इक्वल टू 1 बाईट। 8 बीटचा 8 बाईट होतो, आणि आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे MBPS। बी हे काय आहे? स्मॉल आहे। हे मेगा बीट आहे ना की मेगा बाईट आहे। जेव्हा मेगा बाईट पर सेकंड स्पीड तुम्हाला 100 MBPS चं सपोज कनेक्शन आहे, 100 MBPS चं जर कनेक्शन असलं, ॲक्च्युअली तुम्हाला कितीची स्पीड दिल्या जाते? हे बी जे आहे, हे बी ते तुम्हाला सांगतच नाहीत की मेगा बीट हे का मेगा बाईट आहे। त्यामुळं ही स्पीड 100 डिवायडेड बाय 8 जवळपास 12 MBPS। ॲक्च्युअली हे BPS आहे। 12 MBPS पर्यंत तुम्हाला स्पीड दिल्या जाते, आणि तुम्हाला सांगितलं किती जाते? 100 MBPS ची स्पीड आहे। म्हणजे आपल्याला येड्यात काढलं की नाही त्यांनी? तर हे त्यांना विचारा, तुम्ही जेव्हाही कनेक्शन घेता इंटरनेटचं तर 100 MBPS ची मेगा बीट आहे का मेगा बाईट आहे? तेव्हा तो टेक्निकल जो व्यक्ती आहे कनेक्शन देणारा तो म्हणाल मेगा बीट आहे ना की मेगा बाईट आहे। ही गोष्ट एक लक्षात ठेवा। कोणतंही इंटरनेट कनेक्शन जर तुम्ही घेत असले किंवा तुम्हाला कोणी सांगत असलं
की इंटरनेट कनेक्शनची स्पीड आमची एवढी आहे, हे रिलायन्सची एवढी आहे, याची एवढी आहे, आपल्याला किती लागते. आपण HD कंटेंट जरी बघितलं तरी 1 MBPS हे बी काढलं बरं का मी, साधं बी. 1 MBPS स्पीड सफिशियंट आहे आपल्याला. 1 MBPS स्पीड, सॉरी हे बी कॅपिटल पाहिजे यावेळेस. MBPS स्पीड सफिशियंट आहे. म्हणजे हीच जर म्हटलं तर 8 MBPS वगैरे स्पीड येऊन जाते स्मॉल बी ना. मेगा बीट पर सेकंद आणि मेगा बाईट पर सेकंद यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपल्याला सांगताना किती सांगितली, 100 MBPS, पण ॲक्च्युअल आपण जी म्हणतो त्याप्रमाणे किती देते आपल्याला, 12-12.5 MBPS पर्यंत. तर ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा. MBPS म्हणजे ॲक्च्युअली काय आहे, मेगाबिट पर सेकंद आहेत का मेगा बाईट पर सेकंद आहेत. नंतर आपण कम्युनिकेशन अँड नेटवर्क ह्या गोष्टी आपण शिकणार आहोत. तर वेगवेगळ्या प्रकारचे कम्युनिकेशन आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण कम्युनिकेशन करू शकतो. त्यामध्ये एक कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटरला कनेक्ट आहे. जसं की शेअरिंग आपण म्हणतो, आपण रूम पार्टनर असलो तर आपण काय म्हणतो भाई की माझा कच्चा सोडून बाकी सगळं वापर. त्याच प्रकारे इथं सुद्धा त्याच प्रकारे कम्युनिकेशन होते. या कम्प्युटरमधल्या ज्या फाईल्स आहेत, या फाईलमध्ये कम्प्युटरमधले जे रिसोर्सेस आहेत तो हा कम्प्युटर बघू शकतो, वापरू शकतो, सर्व काय करू शकतो. फक्त यानं ती परमिशन द्यायला पाहिजे. या कम्प्युटरकडून ती परमिशन जर मिळाली तरच हा कम्प्युटर करू शकतो, किंवा यानं इकडे परमिशन दिली तर हे करू शकतो. तर याला म्हणायचं कम्युनिकेशन. तर हे कम्युनिकेशन सिंगल लेवलला, मी तुम्हाला एक छोट्या लेवलला सांगितलं, हे कम्युनिकेशन ब्रॉड लेवलला सुद्धा असते. ब्रॉड लेवलला कसं आहे, नेटवर्कचे आर्किटेक्चर कसे आहेत, आर्किटेक्चर म्हणजे कोणत्या प्रकारे आपण कम्युनिकेशन करू शकतो. एखादं मोठ्या ऑफिसेस वगैरेमध्ये तुम्ही लागलात तर तुम्हाला लॅन वॅन मॅन काय आहे ह्या गोष्टीसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. तर लॅन मॅन अँड वॅन ह्या गोष्टी लक्षात ठेवा. एक पूर्ण तुम्ही काय असा कम्प्युटर इंजिनियरचा आपला सिलेबस चालू झाला की मी तुम्हाला एकदम लॅनचं आर्किटेक्चर सांगू, मग ते पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल्स वगैरे या गोष्टी नाही सांगणार. मी तुम्हाला जेवढं आवश्यक आहे एक एवढं नॉलेज असणं, कारण MSCIT कोर्स, MSCIT झाला, DTP झाला, टॅली झाला, हे कोर्सेस कशामुळं आहेत की समोरचा व्यक्ती जो आहे MSCIT हे का कंपल्सरी केलेला कोर्स आहे, तर कोणत्याही गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट सेक्टरमधल्या व्यक्तींना किंवा कोणीही व्यक्ती असतो की जो नॉलेजेबल आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जातो, त्याला कोणी असं म्हणू नाही की नाही ही फार मोठी काही गोष्ट आहे. तर कोणत्याही ऑफिसरला कोणताही जॉब करत असलो तो कम्प्युटरमध्ये त्याला काही गोष्टी तरी काही प्रमाणात तरी समजाव्या यासाठी MSCIT कोर्स डिझाईन केलेला आहे. आणि तुम्हाला त्याप्रमाणे नॉलेज किंवा त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज तुम्हाला या कोर्समध्ये आहे. मी टीच टॉकमध्ये तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त द्यायलो, जेही माझ्याकडं आहे पूर्ण 100% नॉलेज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करायलो. पण आपलं यूट्यूब आहे, यूट्यूबचे व्हिडिओ आहेत, त्या लिमिटेशन्स आहेत. त्याला व्हिडिओ फार मोठा होतो, 8-8, 10-10 GBचा होतो. मग त्याला कॉम्प्रेस करा, मग त्याला एडिट करा थोडंफार, मग त्याच्यातच 2 घंटे जातात. आणि तेच जर तुम्ही यूट्यूबवर जसे दुसरे व्हिडिओ बघता तसं जर करायचं, बॅकग्राऊंड चेंज वगैरे, त्याला एडिट करायला मला अजून 2 घंटे जातात. मग एवढा वेळ 8-10 घंटे एकाच व्हिडिओसाठी हे करायला परवडत नाही. ते सॉफ्टवेअर नाही. आपण जेव्हा इन्स्टिट्यूटला थेरी घेऊ तेव्हा त्याप्रमाणे तुमच्या लक्षात येऊन जातील. तर लॅन मॅन आणि वॅन काय आहे, लॅनला म्हणायचं काही मोठी गोष्ट नाही आहे, लोकल एरिया नेटवर्क. मॅनला मेट्रोपॉलिटन एरिया
नेटवर्क आणि वॅनला वाईड एरिया नेटवर्क. तर नावावर जाऊ नका, नाव जरी काही जरी असलं तरी खूप मोठं नाव आहे. लोकल एरिया नेटवर्किंग, वाईड एरिया नेटवर्किंग, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्किंग, वाईड, लॅन, मॅन, वॅन, काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. आज तुम्ही जे शेअर इटनं जो मोबाईलचा डेटा एक दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये टाकता, ते साधं एक्झाम्पल जर घेतलं, तो एक्झाम्पल म्हणजे काय, लॅन. एक कम्प्युटर दुसऱ्या एक किंवा अनेक कम्प्युटरला कनेक्ट आहे, त्याला म्हणायचं लॅन, लोकल एरिया नेटवर्किंग. जसं की हा मोबाईल, आता एक तुम्ही दोन मित्र बसले, ते म्हणे अरे दे बरं ती व्हिडिओ फाईल, लय भारी व्हिडिओ आहे. तर लगेच त्यानं ते व्हिडिओ फाईल त्याला म्हणजे कर शेअर इट चाल, ते म्हणजे लगेच ये हात मुझे दे दे ठाकूर, लगेच गब्बर म्हणला कर शेअर इट चालू. त्याप्रमाणे तिथल्या तिथं जर आपण घेतलं तर ते झालं लोकल एरिया नेटवर्किंग. कम्प्युटर आणि मोबाईल, आता तुम्हाला मी प्रत्येक पिरियडमध्ये सांगतो, मोबाईलसुद्धा आजकाल कम्प्युटरच आहे. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. हिला म्हणायचं लोकल एरिया नेटवर्किंग. दुसरी गोष्ट आली MAN, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्किंग. जसं की एखादी मेट्रो सिटी असते, मेट्रो सिटीमध्ये एक ऑफिस या एरियात असते कोणत्या कंपनीचं, आणि एक ऑफिस दुसऱ्या कोणत्या तरी एरियामध्ये असते. तर त्या दोन्ही ऑफिसेस एकमेकाला कनेक्ट आहेत, कनेक्ट करायच्या, तिथले सर्व कम्प्युटर एकमेकाला कनेक्ट करायचे. त्याचं आपण उदाहरण घेऊ शकतो मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्किंग. तर मेट्रोपॉलिटन नेटवर्किंग म्हणजे एक बिल्डिंग, एक ही बिल्डिंग दुसऱ्या बिल्डिंगला अटॅच आहे. कशाही थ्रू, वायर थ्रू, वायरलेस, कोणत्याही प्रकारे त्याला आपण म्हणू शकतो मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्किंग. आणि ते एकमेकाचे रिसोर्सेस जे आहे, रिसोर्सेस म्हणजे काय, उपकरण वगैरे जेही काय आहेत ते वापरू शकतात एकमेकाच्या गोष्टी, त्याला आपण म्हणायचं नेटवर्किंग, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्किंग. आणि वॅन, वॅन म्हणजे काय, वाईड एरिया नेटवर्किंग. याचं सर्वात सोपं आणि सगळ्यात तुम्हाला माहीत असणारं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर याचं उदाहरण आहे इंटरनेट. एक जण, हा एक व्यक्ती कनेक्ट आहे जर्मनीला आणि हा एक कनेक्ट आहे परभणीला. हे एकमेकाला फोनवर बोलायलेत, व्हिडिओ कॉलवर बोलायलेत, व्हॉट्सअपवर, किंवा आपल्या व्हॉइस कॉलवर बोलायलेत, किंवा त्यानं एक फाईल ट्रान्सफर केली एखाद्या ॲपद्वारे, व्हॉट्सअपद्वारे कुठं ट्रान्सफर केली परभणीच्या माणसाला, जर्मनीच्या माणसाला. तर ते काय झालं, त्याला म्हणायचं वाईड एरिया नेटवर्किंग, वॅन. एक कम्प्युटर जर इंटरनेटला कनेक्ट असलं तर ते पूर्ण जगाशी कनेक्ट आहे असं समजल्या जाते. मग तुम्हाला काही शोधा त्याच्यामध्ये, तर ह्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. तर ही आहे कम्युनिकेशन, लॅन, मॅन आणि वॅन. तर यामध्ये कम्युनिकेशन चॅनल्स कोणकोणते वापरले जातात, तसं मी तुम्हाला मागच्या पिरियडमध्ये सांगितलेलं आहे. कम्युनिकेशन चॅनल म्हणजे काय, कम्युनिकेशन चॅनल म्हणजे काय, की आपण एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपर्यंत नेण्यासाठी काय वापरलं. आपण वायर वापरलं का, वायर वापरलंच नाही, वायरलेस कनेक्शन केलं, तर याला म्हणतात, या जे वायर वापरलं त्याला म्हणायचं कम्युनिकेशन चॅनल. ओके, सपोज तुम्ही इथून समजा जिंतूरला गेलात, तर इथून तुम्ही कसे गेलात, जाण्यासाठी काय वापरलं, पायी गेला, पाय वापरले, घोडा वापरला, गधं वापरलं, बस वापरली, मोटरसायकल वापरली, तर ते झालं बस, घोडा, गधा, पाय, हे कम्युनिकेशन चॅनल. तर हे आहे कम्युनिकेशन चॅनल. म्हणजे तुम्ही कम्युनिकेट करण्यासाठी कोणतं चॅनल वापरलं याला म्हणायचं कम्युनिकेशन चॅनल. तर याच्यामध्ये दोन प्रकारचे कम्युनिकेशन चॅनल आहेत, वायर्ड आणि एक आहे वायरलेस. वायर्ड
आता वायर्ड म्हणलं तर काय, याच्यात वेगवेगळे प्रकारचे वायर आहेत. जसं तुम्ही तुमच्या घरी बघू शकता, एक बारीक वायर आहे, एक तुम्ही ट्यूबसाठी जे वापरतात ते बारीक वायर वापरले जाते. तुमच्या मोबाईलची चार्जिंगची कॉर्ड जी आहे ती सुद्धा बारीक वायरची असते. त्याच्यानंतर हेच जर तुम्ही बघितलं, तुमच्या मीटरमध्ये जो MSEBीकडून सप्लाय येतो त्याच्यासाठी कशी जाड वायर असते. मग घरामध्ये दुसरीकडं कुठं फ्रीजसाठी थोडंसं जाड वायर असते. तर हे जे आहे वायर्डचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. एक ट्विस्टेड पेयर वायर आहेत, ऑप्टिकल वायर आहेत, ऑप्टिकल फायबर वायर. हे वायर वेगवेगळे प्रकारे आहेत, आपण वापरू शकतो. आपल्याला याच्यामध्ये डिशसाठी आपण कोणतं वायर वापरतो, ट्विस्टेड पेयर फायबर ऑप्टिक हे ऑप्टिकल फायबर ऑप्टिक, कॉक्साइल केबल. जसं की आपल्या TV साठी आपण कोणतं वापरतो, कॉक्साइल केबल वापरतो. एक तार बाहेर आलेली असते, बस तीच लावायची, झालं. आपल्या छत्रीपासून कुठपर्यंत, आपल्या TV पर्यंत. हे झालं कॉक्साइल केबल. फायबर ऑप्टिक आपण म्हणतो, नवीन इंटरनेट कनेक्शन आलं, फायबर ऑप्टिक केबल आहे, मग त्याच्यामधून खूप डेटा ट्रान्समिट होतो. तर हे झाले वायर्ड. तुम्हाला वायर हे फिजिकली असणारच. ते मध्ये कोणतं आहे याच्याशी एंड युजरला मतलब आहे का, तो म्हणतो नाही म्हणजे चांगलं चाललं पाहिजे. जर सपोज एखाद्या हीटर जे आहे घरामध्ये, त्याला जरा उगीच साधं ट्यूबचं वायर लावलं तर काय होईल, जळून जाईल. ते वायरच जळून जाईल. काही कामाचं राहणार आहे का, नाही. कारण तो एवढा लोड, ते वायर एवढा लोड सहन करू शकणार नाही. तुम्ही मोबाईल चार्जिंगच्या वायरनं जर दुसरं काही लावलं, इलेक्ट्रिसिटी, ते वायर जळून जाईल. ते एवढं चालेल का, नाही चालणार. त्याच्यासाठी वेगवेगळे वायर आहेत. जसं तुम्हाला हेवी डेटा ट्रान्सफर करायचा असेल तर तुम्ही फायबर ऑप्टिक केबल वापरू शकता. त्याच्यापेक्षा जर तुम्हाला जिथून वायर नेणं शक्यच नाही, अशा ठिकाणी तुम्ही कोणता डेटा वापरता, कोणतं कम्युनिकेशन चॅनल वापरता, वायरलेस. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे सर्व वायरलेस, वायफाय, ब्लूटूथ आहे, वायफाय आहे, त्याच्यानंतर ऑप्टिकल आहे. हे सुद्धा काय वायरलेस कम्युनिकेशन आहे. जसं TVचं रिमोट आहे, हे ब्लूटूथ आहे का वायरलेस कनेक्शन, वायफाय आहे, नाही, दोन्ही नाही. हे काय म्हणायचं, ऑप्टिकल. याला जसं तुमचा माऊस असतो त्या प्रकारे तिकडे लाईट लागतो आणि ते सिग्नल कॅप्चर केल्या जातात. कुठं कॅप्चर केल्या जातात, तुमच्या TVनं. तर ते ऑप्टिकल कनेक्शन्स आहेत. त्याच्यानंतर ब्लूटूथ आहे. ब्लूटूथनं सुद्धा अजूनसुद्धा ब्लूटूथ वापरले जाते. ब्लूटूथनं आपण एकमेकाला डेटा सेंड करतो, फाईल सेंड करतो, काही सेंड करतो. त्याच्यानंतर वायरलेस कनेक्शन, वायफाय वगैरे, मायक्रोवेव्ज. वायफाय हा मायक्रोवेव्हचा प्रकार आहे. जसं की हे मायक्रोवेव्ह अशा असतात. हे निश्चित याची टॉप आणि बॉटम सिग्नल्सची राईट व्हॅल्यू नसते. तर हे आहे वायरलेस. त्याच्यानंतर डिजिटल सिग्नल हे डायरेक्टली अशा असतात, एक तर 0 किंवा 1, कोणतंही. सपोज ॲड +5 -5, +5 -5. पण याच्यामध्ये तसं नसते. हे इथं +5 आहे तर इथं मग 4 +4, मग इथं 3 +2, मग इथं +1, मग इथं 0, मग इथं -1 -2. असे सिग्नल्स इथं गेलेले असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे ॲनालॉग सिग्नल हे लांब अंतरापर्यंत जातात. आता सिग्नलबद्दल आपण बघू पूर्णतः. तर हे वायरलेस कम्युनिकेशन चॅनल्स वायरलेस आहेत का वायर्ड कनेक्शन आहे याच्यावर डिपेंड सर्व गोष्टी असतात. तर वायरलेस, वायफाय ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असेल असं मला वाटते. पण इंटरनेट कनेक्शन म्हटलं की एक डिव्हाइस लागते तुम्हाला, मोडेम. MODEM, मोडेम खूप जादुई डिव्हाइस आहे. याच्यामुळं शक्य झालेल्या आहेत सर्व गोष्टी, इंटरनेट वगैरे. त्याच्यानंतर तुमच्या TV ही सुद्धा गोष्ट, कम्प्युटर, लॅपटॉप, ह्या सर्व गोष्टी
आपल्याला गोष्टीमध्ये आपल्याला इंटरनेट वापरणं शक्य झालेलं आहे. आणि इंटरनेट म्हणा किंवा दुसऱ्याही गोष्टी काय आहेत मोडेममुळं ज्या शक्य झालेल्या आहेत. तर मोडेम हे एक इंटरनेट चालवण्यासाठी कंपल्सरी लागणारं डिव्हाइस आहे. कंपल्सरी. मी काय म्हटलं, जोपर्यंत तुमच्या कम्प्युटरमध्ये मोडेम नसेल तोपर्यंत तुमच्या कम्प्युटरमध्ये म्हणलं की मोबाईलसुद्धा आलं. मोबाईलमध्ये, कम्प्युटरमध्ये, एनी डिव्हायसेसमध्ये जर मोडेम नसेल तर तोपर्यंत तुमचं कम्प्युटरमध्ये इंटरनेट चालू शकत नाही. मोडेम काय करते? मोडेम हे मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन या दोन शब्दापासून काय बनलेलं आहे? मोडेम. मोडेमचं काम काय आहे? ॲनालॉग सिग्नल, ॲनालॉग सिग्नलला डिजिटल सिग्नलमध्ये हे ॲनालॉग सिग्नल असतात असे आणि हे डिजिटल सिग्नल असतात. ॲनालॉग सिग्नलला डिजिटल सिग्नलमध्ये आणि डिजिटल सिग्नलला ॲनालॉगमध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करते? तर मोडेम हे काम करते. या आता जे सिग्नल आपल्याला वायरनं किंवा वायरलेसली जे आपण कॅच करतो आपलं कम्प्युटर मोडेम, तर ते सिग्नल अगोदर कुठं जातात? मोडेममध्ये. हे मोडेम छोटं डिव्हाइस असते, एकदम लॅपटॉपमध्ये म्हटलं तर एवढंच डिव्हाइस असेल, एका चिप एवढं, तुमच्या बोटा एवढं, 1 इंचाचं 2 इंचाचं. बाहेर जर दुसरीकडे इंटरनेटचं मोडेम एक्सटर्नल जर लावलं तर ते 2-3 इंचाचं 4 इंचाचं डिव्हाइस असते, जास्त काय मोठं नसते. जे बाहेरून येणारे सिग्नल आहेत, बाहेरून, हे अगोदर कुठं जातात? या मोडेममध्ये. हे सिग्नल असतात ॲनालॉग. हे सिग्नल असतात ॲनालॉग. मग या सिग्नलला काय करते मोडेम? डिजिटल करते. कोणते? डिजिटल सिग्नल करते आणि कम्प्युटरला पाठवते. बस एवढंच काम करते. आणि डिजिटल सिग्नलला काय करते? ॲनालॉग करते. मोडेमचं काम काय आहे की बाहेरून जे येणारे सिग्नल्स आहेत त्याला कम्प्युटर समजेल अशा भाषेमध्ये रूपांतरित करण्याचं काम कोण करते? मोडेम करते. आणि बाहेरून येणारे सिग्नल्स म्हणजेच इंटरनेटचे सिग्नल्स. एक गोष्ट लक्षात ठेवा, इंटरनेटचे सिग्नल्स. इंटरनेटमध्ये सपोज तुम्ही एखादा फोटो पाठवला, तो फोटो येतो कसा आपल्या कम्प्युटरमध्ये? तो येतो पॅकेट्समध्ये. हे पॅकेट्स, हे असे पॅकेट्स असतात. सपोज तुम्ही 15 MBचा एक फोटो पाठवला, MB म्हणजे डायरेक्ट हे बी बरं का, कॅपिटल बी. मी म्हणाल तेव्हा कॅपिटलच बी असेल ते. जर स्मॉल बी असेल तर मी सांगाल मेगा बीट आहे ते. हे मेगा बीट, मेगाबाईट ही बदमाशी कोण करतात? इंटरनेट कंपन्यावाल्या करतात. हे आपल्याकडं नाही, आपल्याकडं डायरेक्ट मेगाबाईटच म्हटल्या जाते 99%. आणि जे बदमाशी करणारे आहेत ते MBच म्हणतात आपल्याला शॉर्टमध्ये, पण बी काय असते त्यांचं? मेगा बीट असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. 15 MB मेगाबाईटचा फोटो जर कोणी पाठवला तर काय केलं जाते? कुठं पाठवला समजा, आपल्याला डाउनलोड करायचा किंवा पाठवायचा, तर त्याचे असे तुकडे केले जातात बरोबर. आणि हे तुकड्यानं तो फोटो आपल्याकडं डाउनलोड होतो. कधी डाउनलोड करताना बघा, एकदम असा कॉपी पेस्ट केलं की लगेच तो फोटो येतो का? इथं नाही, त्याला थोडा वेळ लागतो. हळूहळू फोटो तो येतो. पहिले 1 MB डाउनलोड होतो, मग 2 MB होतो, मग 3 MB होतो. जशी तुमची स्पीड असेल इंटरनेटची त्याप्रमाणे तो फोटो येत राहतो. काही फोटो म्हणा, फाईल्स म्हणा, कोणतीही फाईल्स म्हणा, इंटरनेटवरून तुम्ही काही डाउनलोड करा किंवा काही अपलोड करा, ते पॅकेट्समध्ये डाउनलोड किंवा अपलोड होत राहते.
ही गोष्ट लक्षात ठेवा. तर हे पॅकेट्स आपण याच्याबद्दलही नंतर बघणार आहोत, डिटेल्समध्ये बघणार आहोत. तर मोडेम काय करते, हे सिग्नल जे आहे या सिग्नलला ॲनालॉग सिग्नलला डिजिटलमध्ये आणि डिजिटल सिग्नलला ॲनालॉग सिग्नलमध्ये रूपांतर करायचं काम मोडेम करते. आणि आता हे सिग्नल्स, हे ॲनालॉग सिग्नल का करते. आता तुमच्याजवळ प्रश्न असेल की काय गरज का आहे, डायरेक्ट डिजिटलच सगळं असायला पाहिजे, बरोबर आहे. तर त्याचं कारण असं आहे की ॲनालॉग सिग्नल जे आहेत, हे ॲनालॉग सिग्नल्स हे खूप लांब अंतरापर्यंत जाऊ शकतात. जसं की आपण रेडिओ व्हेव्ज म्हटलं, याला व्हेव म्हणतात. या सिग्नलला व्हेवसुद्धा म्हटल्या जाते. व्हेव्ज ह्या कितीतरी लांब अंतरापर्यंत, चंद्रावर मंगळावरचा डेटासुद्धा आपल्याकडं येतो. काहीतरी डिले असतो त्याच्यामध्ये 5-6 मिनिटाचा, पण आपण कॅच करू शकतो तो डेटा. हे सिग्नल्स एवढे स्ट्रॉंग असतात. तर हे ॲनालॉग सिग्नल आहेत. बट डिजिटल सिग्नल जास्त अंतरापर्यंत जाऊ शकत नाहीत, मध्येच ते नाहीसे होतात. यामुळे जसं की याची डिस्टन्स जो आहे जास्तीत जास्त 10 मीटर, 15 मीटर, 40 मीटर, 100 मीटर एवढ्या अंतरापर्यंत डिजिटल सिग्नल हे चांगलं काम करतात. मग ते त्यांची फ्रिक्वेन्सी विसरून जातात की मी काय काजोलचा फोटो आणला होता, ते माधुरीचाच दाखवलं तुम्हाला. मग काय उपयोग आहेत का असे सिग्नल्स? नाही. तर हे डिजिटल सिग्नल हे वीक असतात आणि ॲनालॉग सिग्नल हे स्ट्रॉंग असतात. आणि आपल्याला डेटा हा कुठून येतो, कितीतरी लांबून डेटा येत असतो. तर मग ते कोणता डेटा असायला पाहिजे, तो ॲनालॉग डेटा असतो. आणि मोडेम काय काम करते की ॲनालॉग सिग्नलला डिजिटलमध्ये आणि डिजिटल सिग्नलला ॲनालॉग सिग्नलमध्ये कन्वर्ट करते आणि आपल्याला पाठवते. तर हे आहे तुमचं कम्युनिकेशन कोणत्या प्रकारे होते आणि कशा थ्रू होते. दिस इज कम्युनिकेशन वे. त्यानंतर अजून काय आहे तुमच्या सिलेबसमध्ये, कम्युनिकेशन चॅनलही सांगितलं, ब्लूटूथही सांगितलं, त्याच्यानंतर कनेक्शन डिव्हाइसही सांगितले, DSL फायबर तेही सांगितलं. त्याच्यानंतर आपण बघू नेटवर्क आर्किटेक्चर, लोकल एरियाही सांगितला. ओके. तो नेटवर्क आर्किटेक्चरकडे जाऊ. आर्किटेक्चर म्हणजे काय. आता आर्किटेक्चर म्हटलं की तुम्हाला एकच आठवते की घराचा नकाशा काढणारा, काय सिव्हिल इंजिनियर, आर्किटेक्चर. पण नेटवर्क आर्किटेक्चर आपण जेव्हा एक कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटरला कनेक्ट करतो, ते कोणत्या प्रकारे कनेक्ट केल्या जाते त्याला आपण म्हणतो नेटवर्क आर्किटेक्चर. नेटवर्क आर्किटेक्चर, नेटवर्क आर्किटेक्चर म्हणजे नेटवर्कचा आराखडा. कोणत्या प्रकारे, जसं घर आपल्याला बांधायचं, तर आपण काय करतो, प्रत्येकजण एकाच प्रकारे घर बांधते का? नाही, प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे घर बांधते. तर ते जे नकाशे आहेत ते कोणत्या प्रकारे तुम्ही एका कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये म्हणा, किंवा मोठी एखादी लॅब असते, किंवा एखादं ऑफिस असते, कॉल सेंटर असते, यामध्ये कोणत्या प्रकारे एक कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटरला कनेक्ट केलेला आहे त्याला म्हणतात नेटवर्क आर्किटेक्चर. जसं की हे एक नेटवर्क डिव्हाइस आहे आणि हे कम्प्युटर आहे. तर हे एका सेंट्रलाइज्ड डिव्हाइसला सर्व कम्प्युटर कनेक्ट आहे. या डिव्हाइसला कम्प्युटर कनेक्ट आहेत, सर्व कम्प्युटर इथे कनेक्ट आहे. मांडणी कशी असो, एक कम्प्युटर इकडं मांडलं, एक कम्प्युटर इकडं मांडलं, एक कम्प्युटर या कोपऱ्यात मांडलं, आणि तरी हे याला अटॅच आहे. त्याला म्हणतात रिंग नेटवर्क.
जसं की नावानुसार. तर असे वेगवेगळे नेटवर्क आर्किटेक्चर आहेत आणि याच्यामध्ये एखादं डिव्हाइस असलं प्रिंटर, हे प्रिंटर सुद्धा याला अटॅच आहे. म्हणजे काय की हे प्रिंटर सर्वजण वापरू शकतात. हे 10 कम्प्युटर जे आहेत, हे 10ही कम्प्युटर हे प्रिंटर वापरू शकतात. एखादं स्कॅनर अटॅच आहे, हे स्कॅनर आहे, कसंही अटॅच बरं का. कम्युनिकेशन चॅनल कोणतंही असू द्या, वायरलेस असू द्या, वायर असू द्या, कसंही असू द्या, दिस इज नेटवर्क आर्किटेक्चर. याला म्हणतात नेटवर्क टोपोलॉजी. नेटवर्क टोपोलॉजी. नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे काय की नेटवर्क कम्प्युटर कोणत्या प्रकारे एक दुसऱ्याला अटॅच आहेत, म्हणजेच नेटवर्क टोपोलॉजी. नेटवर्क टोपोलॉजीचा प्रकार आहेत स्टार, रिंग, पीअर टू पीअर वगैरे. हे असे नेटवर्क आर्किटेक्चर. हायब्रिड सुद्धा नेटवर्क आहे. हे नेटवर्कचे प्रकार आहेत. जे नेटवर्क इंजिनियर आहे त्याला ह्या गोष्टी लागतातच. तर स्टार नेटवर्क आहे, रिंग नेटवर्क आहे. आपण वेगवेगळे नेटवर्क आर्किटेक्चर तुम्हाला. हे आहे स्टार नेटवर्क. त्याच्यानंतर हे आहे रिंग नेटवर्क. ह्या इमेजेस बघून घ्या. स्टार नेटवर्कची कोणती आहे, रिंग नेटवर्कची कोणती आहे. त्याच्यानंतर इमेजेस मी एडिट करून तुम्हाला इमेजेस सर्व दाखवून देतो, कारण एक इमेज 1000 शब्दाच्या बरोबर आहे. मी इथं काढेल तुम्हाला त्याच्यामधलं कम्प्युटर कोणता आहे, त्याच्यानंतर नोड कोणता आहे. आता नोड कशाला म्हणायचं, क्लायंट, सर्व्हर अँड नोड, ही गोष्ट लक्षात ठेवा. सर्व्हर सगळ्यात मेन पार्ट असतो नेटवर्कमधला सर्व्हर. जे मेन कम्प्युटर आहे, सेंट्रलाइज कम्प्युटर, सर्व कम्प्युटरचा डेटा यामध्ये स्टोअर असतो आणि हे या क्लायंट कम्प्युटरपेक्षा महत्त्वाचं कम्प्युटर किंवा भारीचं कम्प्युटर असते. यामध्ये डेटा वगैरे स्टोअर केलेला असतो सर्व. तर हे सर्व्हर कम्प्युटर याला मेन कम्प्युटर. जसं की आपण म्हणतो इराचं सर्व्हर आहे आपलं MSCIT मध्ये. सर जवळ जे कम्प्युटर ते मेन कम्प्युटर इन्स्टिट्यूटमधलं ते जर बंद पडलं तर MSCITच्या मुलांना इरा ऐकायला मिळणार नाही. आपण खूप वेळेस असं बघितलेलं आहे. सर्व्हर डाऊन आहे, एखाद्या बँकेचं सर्व्हर डाऊन आहे म्हणतो. तर सर्व्हर डाऊन आहे म्हणजे काय की त्यांचं जे मुख्य कम्प्युटर आहे त्यापर्यंत संपर्क होत नाही आहे. याला म्हणायचं सर्व्हर डाऊन आहे. सर्व्हर डाऊन आहे म्हणजे काय, सर्व्हर एखादा माणूस आहे का, व्यक्ती आहे का, की तो झोपला नाही, त्याची झोपायची वेळ झाली, त्याची तब्येत खराब नाही, असं काही नाही. ही मशीन आहे, एक मशीनच असते की ती मशीनपर्यंत संपर्क होत नाही, त्याला म्हणायचं सर्व्हर. तर ही मेन मशीन असते. आणि क्लायंट म्हणजे काय की जे त्याला जोडलेले कम्प्युटर्स आहेत, जे इतर कम्प्युटर, जसं की हे मेन मुख्य सर्व्हर आहे आणि हे बाकीचे काय आहेत, कम्प्युटर आहेत. सर्व्हर निश्चितच सर्वांपेक्षा मोठा, हेवी, फास्ट वगैरे असतो. ते याला म्हणायचं क्लायंट आणि सर्व्हर. आणि नोड कशाला म्हणायचं, मध्येच एखादं डिव्हाइस लावलं, प्रिंटर, स्कॅनर, याचा सुद्धा सगळेजण यूज करतात, त्याला आपण म्हणायचं नोड. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर भरपूर विद्यार्थी मला म्हटले होते की सर व्हिडिओ खूप लांब 40-40, 50-50 मिनिटाचे, त्याच्यानंतर काही व्हिडिओ 1.5 तासाचे आहेत. तर एवढ्या लांब अंतरापर्यंत व्हिडिओ बघत नाहीत, त्यामुळं आपण थोडे छोटे व्हिडिओ करू. ओके. आणि कोणाला काय अडचण असली, प्रॉब्लेम असला मला एज्युकेशनबद्दल तर मला सांगा, प्रायव्हेटली व्हॉट्सअप करा. थँक्यू व्हेरी मच.